विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगे पाटील ठाम. नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालं नाही. त्यांनी 28 तारखेला आपलं अर्ज घेऊन अंतरवालीमध्ये या, जरांगेंचं आवाहन. कोकरोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार. इंडिया गेट पासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येईल. 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल. चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद. रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश. भाजपच्या सर्वात ताकदवार संसदीय समितीत फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार. निर्णयाला संघाचाही पाठिंबा. सूत्रांची माहिती, फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, उद्याही दौरा असेल. खुल्या तेलावरील कारवाई योग्य. तेल व्यापाऱ्यांवर देखील अन्याय होऊ नये यासाठी मार्ग काढू. गुणवत्तेसह पारंपरिक व्यवसाय सुद्धा महत्वाचे. एफडीएला एसओपी तयार करण्यास सांगू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले. 15 दिवसात सुट्ट तेल बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभरात आंदोलन करणार. तेल विक्रेत्यांचा अल्टिमेटम. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपये जमा. आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ. व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय. मागणी वाढल्यास साखर दिवाळीपर्यंत 100 पार होण्याची शक्यता. सरकारकडून साखर आयातीचा निर्णय. साखरेपाठोपाठ तांदळाच्या दरात 11% वाढ. वाढती मागणी, काही राज्यातून घटलेली आवक आणि निर्यातीचा किमतींवर परिणाम. आणखी दर वाढण्याची शक्यता. कांदा, लसूण आणि आलं महागलं. आठवडाभरात कांदा 40 वरून 60 रुपयांवर, तर लसूण 300 आणि आलं 200 रुपये किलो. अमरावती श्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग. 3 बाळांचा मृत्यू तर 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू. पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावती दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त. चिमुकल्यांचा जीव घेण्याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. फडणवीसांचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी. 3 ते 4 अमराठी रिक्षा चालकांकडून मराठी रिक्षा चालकाला मारहाण. मनसे आक्रमक झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण. मराठी सक्ती विरोधामध्ये अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवर रिक्षा चालकांकडून हंगामा करत रास्ता रोको, तर मुजोरी केल्यास ती मोडून काढणार. सरनाईकांचा इशारा. नागपुरात राहुल गांधींचा छात्रों की गुंज कार्यक्रम होण्याची शक्यता. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रम करण्याचा काँग्रेस नेत्यांचा मानस. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. 2029 मध्ये महिला आरक्षण देण्याचं मोदींच्या मनात होतं. मात्र काँग्रेसला 2034 पर्यंत महिला आरक्षण द्यायचं नाही. पाठिंबा द्यायची वेळ आली तेव्हा विरोधकांनी विरोध केला. फडणवीसांची टीका. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.